नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जे की इंग्रजी नववर्ष आहे त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। आजच्या व्हिडिओमधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। याबाबत ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही सुधारित म्हणजे बदल झालेले आहेत। तर ते कोणते बदल आहेत, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची A to Z माहिती नव्याने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येत असतो। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विभाग जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकूण 443 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत। त्यामध्ये मुलांसाठी 230 व मुलींसाठी 213 शासकीय वसतिगृह सुरू आहेत मित्रांनो। त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये 23,208 विद्यार्थी प्रवेशित असून मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये 20,650 याप्रमाणे एकूण 43,858 विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो। प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता व आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात मित्रांनो। राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तिथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणं शक्य होत नाही। पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावं लागतं। असेच जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांना शासकीय वसतिगृहात जरी प्रवेश मिळाला नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांना आर्थिक मदत जी असते ती शिक्षणासाठी मिळत असते मित्रांनो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कशा पद्धतीने वर्किंग करत असते तर सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेले तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील जे विद्यार्थी असतील इयत्ता 11वी 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नसतो त्यांच्यासाठी जी अनुदानाची म्हणजे जी आर्थिक रक्कमचा क्रायटेरिया आहे तो कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे तर 3 टप्प्यात म्हणजे किंवा 3 भाग या योजनेचे करण्यात आलेले आहेत। त्यापैकी तुम्हाला बघा भोजन भत्ता असेल, निवास भत्ता असेल आणि निर्वाह भत्ता म्हणजे जे की तुम्हाला पुस्तकं वह्या घेण्यासाठी जो खर्च लागत असतो तो निर्वाह भत्तामध्ये येतो। त्यानंतर भोजन भत्ता म्हणजे तुमचा जेवणाचा जो खर्च असेल तो, त्यानंतर निवास म्हणजे राहण्याचा खर्च जो असेल तो। तर कशा पद्धतीने हे जे आर्थिक मदती तर तुम्हाला मिळत असते बघा। मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम जी असेल तर त्यांच्यामध्ये ते भोजन भत्ता 32,000 रुपये असेल, निवास भत्ता 20,000 रुपये असेल, त्यानंतर जो निर्वाह भत्ता असेल तो 8,000 रुपये असेल। त्यानंतर इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम कशा पद्धतीने असेल तर भोजन भत्ता 28,000 रुपये असेल, निवास भत्ता 15,000 रुपये असेल आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असेल। अशी एकूण जी आर्थिक मदत आहे ती 51,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुदेय जी रक्कम असेल त्याच्यामध्ये भोजन भत्ता असेल 25,000, निवास भत्ता असेल 12,000 आणि निर्वाह भत्ता असेल 6,000 रुपये। अशी एकूण जी आर्थिक मदत आहे ती 43,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी व उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जी अनुदेय रक्कम असेल तर ती 23,000 रुपये, भोजन भत्ता असेल 10,000 रुपये, निवासी भत्ता असेल आणि 5,000 रुपये त्यांचा निर्वाह भत्ता असेल। असे एकूण 38,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांना
मिळणारे या योजनेअंतर्गत मित्रांनो. जसं की जे मोठे मेट्रो शहर सिटी असतील त्यांच्यामध्ये ही रक्कम जास्त आहे. त्यानंतर जे 2 भागमध्ये जे शहर असतील त्याच्यामध्ये रक्कम ही अजून थोडी कमी आहे. त्यानंतर तालुका लेवल आणि महानगरपालिकेच्या लेवलला ही रक्कम कमी करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे जे आर्थिक मदतचं जे क्रायटेरिया आहे किंवा आर्थिक मदतचं जे स्वरूप आहे ते ठेवण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत. ही जी रक्कम असते ती प्रति विद्यार्थी असते आणि एकूण ही 10 महिन्यांसाठी असते मित्रांनो. 10 महिन्याच्या आत तुम्हाला ही पूर्ण रक्कम मिळत असते मित्रांनो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे काही निकष, अटी आणि पात्रता आहेत. त्या म्हणजे मूलभूत पात्रता काय असणं गरजेचं आहे. विद्यार्थी हा शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. शासकीय वसतिगृहामध्ये जरी तुम्ही प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा मित्रांनो. त्यानंतर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा. बघा या लाईनला मी पुन्हा अंडरलाईन करतोय. स्वाधार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. मित्रांनो, स्वाधार योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमते अभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि सदर अट ही ज्या महानगर शहरांमध्ये वसतिगृहाची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगर शहरामध्ये सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुदेय राहील. मित्रांनो, बघा कशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस होणार आहे. तुम्ही जेव्हा एखादा शासकीय वसतिगृहात पात्र किंवा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कराल आणि तुमचा नंबर तिथं लागला नाही किंवा तिथं कमी सीट असतील किंवा कमी जी संख्या असेल तर त्या वसतिगृहाची असेल तर जे अर्ज केलेली प्रत असेल तुमची ती अर्ज केलेली प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या बेसवर तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जेव्हा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर कराल तेव्हा संबंधित विद्यार्थ्याने अर्जामध्ये स्वाधार योजनेचे पर्याय नमूद करणे गरजेचे असेल. त्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा आधार कार्ड क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्युलेड बँकेत खाते उघडले आहे ते खात्याशी संलग्न म्हणजे लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा मित्रांनो. म्हणजे बघा, विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. तुम्ही जिथे ॲडमिशन किंवा शिक्षण घेते तिथली जरी तुम्ही रहिवासी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा वाढ होईल त्यानुसार स्वाधार योजनेमध्ये. त्यानंतर मित्रांनो, हेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा मित्रांनो. साधारण दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृह स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनवण्याचे काम सुरू आहे. ते कार्यान्वित नसल्यास गृहपाल सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा राहील मित्रांनो. त्यानंतर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहील. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागेल अशा महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर 1 महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो. आता जे विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकतील किंवा पात्र असतील तर त्यांना या अनुदानाचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे तर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. त्यानुसार संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे विद्यार्थ्यांची निवड करतील व पात्र लाभार्थ्याचे जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी
संलग्न करतील। त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात येईल त्या वसतिगृहाच्या गृहपालाने सादर केलेल्या महाविद्यालयीन उपस्थितीच्या आधारे संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे प्रत्येक सहमासीय 6 महिन्याने अद्वितीय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करतील मित्रांनो। त्यानंतर शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुदेय रकमापैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर स्वाधार योजनेअंतर्गत लाभार्थी जे पात्र असतील तर त्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून उर्वरित निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता याची रक्कम अदा करण्यात येईल मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75% आवश्यक राहील। याबाबत विद्यार्थ्यासह संबंधित संस्थेचे प्रत्येक तिमाही उपस्थित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। तसेच विद्यार्थ्याची प्रगती, शिस्त व वर्तणूक समाधानकारक असावी मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील। त्यानंतर स्वाधार योजनेअंतर्गत लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच लागू राहील। अर्धवेळ अभ्यासक्रम किंवा दूरस्थ व बहिस्थ अभ्यासक्रम नोकरीसह करण्यात येणारा एक्झिक्युटिव्ह कोर्स यासाठी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत मित्रांनो। त्यानंतर स्वाधार योजनेकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना हारण व सविस्तरण अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला जरी स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही आवश्यक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुमच्याकडे भाड्याने राहत असलेल्या बाबत स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र जी नोटरी असेल म्हणजेच तुम्हाला स्टॅम्पवर एक करावा लागेल। त्यानंतर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती ही खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्रही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला जरी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र देखील द्यावा लागेल। त्यानंतर भाड्याने राहत असलेल्या बाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे कारनामाही तुम्हाला द्यावा लागेल मित्रांनो। त्यानंतर महाविद्यालयातील प्रवेश घेतलेल्याचा जो पुरावा असेल तोही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागतील मित्रांनो। तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितले आणि अधिक जरी तुम्हाला माहिती या योजनेबद्दल हवी असेल तर तुम्ही तुमच्या जे कॉलेजचं प्रिन्सिपल ऑफिस वगैरे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो आणि अशाच महत्त्वपूर्ण योजनांसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।